त्या गाडीचा हवा उतरून ठेवलेला. ही आपली गाडी कशी वाटते आता, जाळी बिळी जकात झाली का नाही. तर आपल्या गाडीचं चालू आहे कलरचं काम. कसं काय वाटतंय कलर, सगळं काम झालेलं आहे. थोडी या साईडने पण घासली होती, मोरचं बंपर पण टाकलाय. एकदा कलर चालू झाला की आपलं रॉकेट चालू झालं. इकडच्या साईडने अशी झाली. अजून आरशाचे दांडे बिंडे बसवायचे राहिलेले. डिक्की बनवली नाही का, कशी डिक्की जबरी का नाही. आता आपण चाललोय कांदा मार्केटला. कांदा भरायचा आहे. अक्षय भाऊ येऊ राहिलाय. अक्षय भाऊची कांदा भरायची चालली गाडी मार्केटला. मला म्हणला चल कांदा भरून येऊ. म्हणलं चल बाबा, इथं पण भरवायला लागले नाही का, काही येऊ कांदा भरून. चौकात येतो म्हणला, अजून आला नाही. बघूया कधी येतोय, दाखवतो तुम्हाला पुढचं परत. चला आपला अक्षय भाऊ आलेला आहे. आता दिसती का आपली लक्झरी कशी, नाद नाही करायचा. अक्षय भाऊ बोलते तो सबको बोलते. कसं वाटतंय आता मग, जबरी आहे का नाही. हे आपला अक्षय भाऊ. अक्षय भाऊ आलाय. आता चाललोय आम्ही कांदा मार्केटला. कांदा भरायचा आहे. डायरेक्ट 13 टन भरायचा. 13 टन नाही का, अंडरलोड चलत नाही आपल्या गाड्या, ओव्हरलोडला जास्त आहेत कायम. कारण आपला नादच करीत नाही ना कोणी. काय वाटतंय मग, अक्षय भाऊने कस काय जमका बसवलाय, खतरनाक दिसतंय का नाही. आम्हाला झालेला आहे गाडी भरायला जायला उशीर, त्याच्यामुळे अक्षय भाऊ काय आता खड्डे बिड्डे काय बघत नाही. डायरेक्ट रॉकेट करून टाकले भाऊने. डायरेक्ट MIDC नाही का, माग सगळा फुफुटाच. चला तर मार्केटमध्ये गेल्यावर आता तुम्हाला परत दाखवतो. आलोय आपण आता बायपासला. आपला बायपास अहिल्यानगर अहमदनगर. थोड्याच वेळात मार्केटला पोहोचू आपण. अक्षय भाऊ पण ब्लॉग बनवतोय. अक्षय भाऊनी एक चीज लय भारी लावली गाडीत नाही का, आपल्याला आवडली. चला तर आपण आता आलोय. नवीन टोल नाका झाला बायपासला. एक महिना झाला असेल चालू झालेला. हे असे कारवाले ना एवढ्या फुकणे जाऊन जे असते नाही का, मधात घुसाय बघा त्या लगेच. त्याला ऑटोमॅटिक सिस्टीम आहे. इथं काही माणसं बिनसं नाही. काही वेळ आली ना दांड गवडून जायचं रातचं नाही का. काही प्रॉब्लेम आला आपल्याला सांगायचं. आपली मित्र कंपनी भरपूर असते इथं. शक्यतो रातचं करून इथं थांबत जाऊ नका, डिझेल वगैरे चोरी होते. तर आता आपण आले कांदा मार्केट पाशी. हे दिसतंय समोर ते कांदा मार्केट आहे.
आता आपल्याला करायचा आहे काटा, कारण काटा केल्याशिवाय गाडी भरत नाही. वजन किती आलंय ते पण कळायला पाहिजे ना. तर आपण आता बाहेरचा काटा करतोय. आतमध्ये पण एक काटा आहे, पण त्या काट्यावर गर्दी भरपूर असते, नंबर लागत नाही. मग त्यामुळे बाहेर इथं 100 द्यायचे, काटा करून घ्यायचा. आतमध्ये गेलं की डायरेक्ट गाडी वरती. आता आपण आलेलो आहे काट्यावर. तर चला काटा करून घेऊ. ते भाऊच्या गाडीचं वजन दाखवतो. अक्षय भाऊचं गाडीचं वजन आहे 6 टन 540 MT गाडीचं. अक्षय भाऊच्या टायरला बसलाय कट. फास्ट आल्यामुळं काही बघितलं नाही. झाला आपला काटा. तर आता आतमध्ये आलोय आपण. गेटवर जरा प्रॉब्लेम झाला होता, गाडी आतमध्ये सोडित नव्हते. मग काय आपली काय मित्र कंपनी कमी आहे का इथे. एक फोन टाकला भाऊ हजर, डायरेक्ट सिक्युरिटी बाजूला डायरेक्ट. आता आपण गाड्यावर चाललोय. तर आता आपण गाड्या भरायच्या ठिकाणी आलेलो आहे. हे असं कांदा मार्केट आहे नगरचं. कसा आहे कांदा? हा 3908 येते. तर आपल्याला आपल्या गाडीतला येऊ दिसतोय नाही कांदा टाकलेला इथं. तर सगळा कांदा आपल्या गाडीत जाणार आहे आणि आपली गाडी भरून जाणार आहे बालाघाटला, डायरेक्ट MP मध्ये. तर झाली आपली गाडी भरून. कांदा अक्षय भाऊ घेतोय. राहिलेलं जाळीचं जावं गुंडाळून बंपरला, साईड गाडला बंपरच म्हणतोय. मागची जाळी बिळी की आता निघायचं डायरेक्ट बंगा फाईट. अशी काय मागची जाळी मारली. तर झाली आपली गाडी कलर. सगळा सफेद कलर मारलाय पाठीमागे जाळीला, डिक्कीला. आता फक्त काही क्लॅम करायचा बाकी आहे, मग आपली गाडी होणार सगळी कंप्लीट. मग आपलं रॉकेट झालं चालू मिरचीला. गाडी कसं काय बनवली पहिल्यासारखा शमलूक बनवलाय. डायरेक्ट प्लेटा बंपर दुसरा टाकलाय. हळकं पण नवीन आहे. वरचे पत्ते बित्ते पाईप सगळं नवीन आहे. ओळखू येत नाही ना. जबरदस्त झालं. आपल्या गाडीच्या फळ्या या सचिन भाऊला दिल्या होत्या त्याच्या गाडीला वापरायला. पण काय मग सकाळी गाडी आली होती त्याच्यामुळे मग घेतल्या गाडून धुवून मस्तपैकी ठेवल्या वाळायला. दहीला वगैरे टाकलेले फळ्यानं. ते गाडीला बसवल्या ना ते बरोबर दिसणार. कारण आपल्याला फाळ्याशिवाय जमतच नाही. गाडी कशी भिंगरी दिसली पाहिजे. साईडला पण कलर मारून झाला.
कॉमेडी ब्लॉग तुम्हाला टाकणार, बघायला दाखवणार. भेटूया आपण